प्रवचन करण्यासाठी निवड केलेला श्लोक हा गीतेच्या 9व्या अध्यायातील क्रमांकाने 13वा आहे. तेव्हा या श्लोकातून भगवान कृष्ण परमात्मा भक्त अर्जुनाला महात्माचं लक्षण सांगतात, अर्थात संतांचं लक्षण सांगतात की हे अर्जुना, महात्मा कोण? तर ज्याचा अंतःकरण विशाल असतो आणि ज्यांच्या जीवनामध्ये दैवी गुण असतात, शिवाय ते नैसर्गिक असतात आणि ते जीवनामध्ये काय करतात तर अनन्य होऊन भगवंताचं भजन करतात. पण ज्या परमात्म्याचं ते भजन करतात तो भगवान आहे कसा? तो नाशरहित आहे, व्यापक आहे, नित्य आहे, असं जे त्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद हे भगवंताचं मूळ स्वरूप आहे. अशा मूळ स्वरूपाला जाणून हे भक्त महात्मे देवाचं भजन करतात, देवाची सेवा करतात. आज मोठा योग आहे की संत भगवान बाबा यांचा जन्मदिन आहे, जन्मदिवस आहे. तेव्हा हे नवी जन्म यासाठी गेला आणि तुझी चरण सेवा साधली. बाबाने जो स्वावलंबी जन्मधारण केला तो जन्मामध्ये देवाची, संतांची, गुरुजनांची, जनतेची किंवा मातेची सेवा करण्यासाठी त्यांनी जन्मधारण केला. तेव्हा बाबा हे सामान्य जीव नव्हते, ते अवतारिक संत होते. अवतारिक संत होते म्हणून एवढं कुठं कार्य त्यांचे गुण घडलं गेलं. गावी काही दिवस राहून, काही वर्ष राहून नंतर ते नारायणगडावर गेले. तसा भक्तीचा वारसा त्यांना गावातच प्राप्त होता. पंढरीची आवड होती, आळंदीची आवड, आणि नारायणगडावर आल्यानंतर माणिक बाबांना फार आनंद झाला आणि भगवान बाबांना त्यांनी कायम सोडून घेतले. भगवान बाबांना कुशागर बुद्धी होती आणि दिसण्यासाठी दिसण्यामध्ये असे ते भगवानच होते. अवतार त्यांचा भगवंताचा मान्य आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक अशा काही गोष्टी घडून गेल्या. तिथं त्यांनी घराला सांगू सुरू केलं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सेवा करत असताना एकदा भटकरच्या माणसाचे कीर्तन झालं. त्या कीर्तनामध्ये बाबा देखील कालमध्ये होते. ती गोड पूर्णस्वाने मूर्ती पाहिल्यानंतर बाबांनी चौकशी केली आणि मग माणिक बाबाला सांगितलं हा विद्यार्थी घेऊन जातो आळंदीला. माणिक बाबा मध्ये घेऊन जात पण परत पाठवून द्या मला या मुलांना आहे. तर म्हटले ठीक आहे, त्या झालं तर मी पाठवून देणार.
अशा प्रकारे सर्वांनी केलं पाहिजे आणि बाबा खुश झाले. नंतर त्यांनी पुढच्या काळामध्ये वार्ताहरांचं कार्य केलं आणि त्याचं कार्य काही काळापासून बाबा पुन्हा एक भौमिकडे आले आणि त्या ठिकाणी करवंदीचे जे पाटील होते त्यांच्या मातोश्रींना फार बाबांची आवड होती, बाबाविषयी भरपूर होती. तर बाबा इकडे तिकडे तिकडे जाण्यापेक्षा बाबा निघाले निर्माला जाण्यासाठी, परंतु त्यांना आग्रह करू हा गंमत तुमच्या जागा इथं विकास करा. नंतर मग बाबांनी त्या विकास केला आणि भगवानकडे येणार त्यांनी ते मुख्यमंत्री ईश्वर त्यांच्या हस्ते त्या घराचं नाव करून झालं. ते काम घडवून आल्यानंतर बाबा 13-14 वर्षे राहिले असते, तोपर्यंत भरपूर विकास केला असा त्यांचा जन्म झाला. 1996 साली त्यांचा जन्म झाला आणि जन्माचा शेवट 1965 साली. एवढ्या अवधीमध्ये त्यांनी भरपूर कार्य केलं. आईचं नाव ज्योतिकाबाई, ही धार्मिक कर्मठ आणि वडिलांचं नाव अंबाजी पाटील सुपात्र असल्यामुळे त्या ठिकाणी भगवान होता या कृषीमध्ये जन्माला आले. एकंदर बाबा पूर्ण जीवन देवासाठी जगले, जनासाठी जगले, जनतेसाठी जगले, गोमातेसाठी जीवापार्थांनी जीवनामध्ये कष्ट सहन केले आणि संतपणाच्या जीवनामध्ये कायम जिवंत ठेवला. आणि म्हणून अशाच महात्म्याचं लक्षण या श्लोकातून दाखवलेलं आहे की भगवान कृष्ण परमात्मा फक्त अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, महात्मा को तोच महात्मा की त्यांचा अंतःकरण विशाल, तिच्या अंतःकरणामध्ये भेद नाही, कोणाशी वैर नाही, कोणाची निंदा नाही, कोणाचा हेवादेवा नाही, तिरस्कार नाही. असे सद्गुण महात्म्याच्या अंगामध्ये असतात. महात्मा अंतःकरणाने मोठा असावा. शरीराने मोठं होण्यापेक्षा माणसाने गुणाने मोठं व्हावं, गुणाने मनुष्य मोठा व्हावा. जसं झाड पाण्याने आणि माणूस गुणाने मोठा. माणसाच्या जीवनामध्ये गुण असावे, दुर्गुण नसावे. असतील दुर्गुण हे टाळून द्यावे, प्रयत्नपूर्वक टाळावे आणि सद्गुण जरी नसले तर प्रयत्नपूर्वक ते जीवनामध्ये धारण करावे. कारण सद्गुणात सुख असतं, दुर्गुणात दुःख असतं. मित्रपणात सुख असतं, वैर घालण्यात दुःख असतं. आनंद करण्यात सुख असतं, निंदक होण्यात दुःख असतं. निंदा करताना जरी काही नाही वाटलं पण पुढे जाऊन तीच निंदा तुम्हाला ती पाप निर्माण करते आणि पाप हे दुःखानं निर्माण करते. याकरता जीवनामध्ये निंदा या गोष्टी नको आहे. तेव्हा या गोष्टी महात्म्याच्या जीवनामध्ये नसतात. ते आनंदक असं जीवन जगतात आणि म्हणून निर्वैर व्हावे, जग समदृष्टी पाहावे, आनंदच असावे. सर्वात संत महात्मे सर्वाशी आनंद राहतात, सर्वाशी निर्वैर राहतात आणि सर्वांना समदृष्टीने पाहतात. त्यांच्या जीवनामध्ये कृष्णाला भेद नसतो, त्यांच्या जीवनामध्ये जाती भेद नसतो.
की सर्वांना एकच मानतात, पण काही लोक नको ते लोक गैरसमज करतात. कारण अभ्यास चांगला नसतो, संतपणाची जाणीव नसते. पण खरे संत हे कधीच जातीला धरून चालत नसतात, सर्वांशी समान राहतात आणि सर्व त्यांना एकच वाटतात. असे जीवन महात्मांचं जीवन असतं किंवा संत जीवन हे जगाच्या हितासाठी, कल्याणासाठी, जगाला संत देण्यासाठी. संतांकडे असं काय फारच वैभव असतं असं नाही. बरेच संत असे वैभव रहित राहतात. बाबाचं जीवन वैभव संपन्न का झालं तर बाबांनी पूर्वी फार मोठं तप केलं. 15 वर्षांनी तप केलं. त्यांनी 6 महिने दुधावर राहिले, दूध सेवन करून राहिले आणि नंतर त्यांना भगवंताचा दृष्टांत झाला की आता आपण तपश्चर्या बंद करावी, आपण आता जा जगाचं कार्य करा, पुढे तुम्हाला आता काही कमी करणार नाही. शेवटपर्यंत बाबाला काही कमीच पडलं. तिथं जातील तिथं वैभव असा मुळात त्यांना देवाचा आशीर्वाद. आणि ती जरी गेली तरी मागे चालूच आहे. विठ्ठल बाबांनी देखील जीवनामध्ये मोठा म्हणजे गडाचा विस्तार केला आणि सगळा नियम चालू ठेवला, परंपरा चालू ठेवली. आणि तदनंतर मग शास्त्री महाराजांनी त्यांनी तर प्रगतीचा कळस केला. सुंदर सुंदर असे काम त्यांनी आपण ते पाहतो. असा हा गडाचा विकास आजपर्यंत चालत आला. प्रत्येक ठिकाणी गडाचं वैभव दिसतो. आळंदी असो, पैठण असो, पंढरपूर असो, शक्यतो प्रत्येक ठिकाणी बाबांचं कार्य या रूपाने दिसत आहे. तेव्हा आज बाबाचा जन्म किंवा महात्म्याबद्दल किती बोलत तरी महात्म्याचे महात्म्य संपत नसते. म्हणून त्यांचा उपयोग उद्धारासाठी असतो. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार होत असतो. अवतार शब्दाचा अर्थ म्हणजे ती मुळात इथाचे नसतात, संत वैकुंठातील असतात. आम्ही वैकुंठवास. देवाचं मूळ स्थान जसं वैकुंठ आहे तसं त्यांचं ठिकाण देखील वैकुंठच आहे. संत प्रत्यक्ष देवच असतात. देवच संतांच्या रूपाने येत असतात. भगवान संतांच्या रूपाने येतो आणि म्हणून एवढं कार्य करून भगवान जात असतो. दिसायला माणसं दिसतात पण संत नव्हते जगात माणूस आहे. आणि म्हणून संतांचा फार मोठा उपयोग समाजाला आहे. ज्याप्रमाणे आपल्या देहनिर्मितीसाठी जशी गरज दोघांची असते, आईची आणि वडिलांची असते, आणि ह्या देह जगण्यासाठी गरज दोघांची लागते, अन्नाची आणि पाण्याची. आणि या देहाचा उद्धार होण्यासाठी गरज दोघांची लागते, देवाची आणि समाजाची. संत महात्मे पूर्ण जीवन जगाला अर्पण करत असतात आणि जेणेकरून गरजवांचा उद्धार होईल या प्रयत्नाने ते प्रयत्नशील. संत महात्मे जीवाला भगवंताकडे नेण्याचा प्रयत्न करतात आणि भगवंताची जी माया असेल ती जीवाला नरकाकडे नेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. असं एक भांडण चालूच आहे. तेव्हा संत आहेत म्हणून काहीतरी हे जगात चालू आहे. संत जर नसतील तर जगाचं काय होईल? याच्यामध्ये अनेकांचा वाटा असतो. ही पृथ्वी टिकण्यासाठी, हे विश्व टिकण्यासाठी अनेकांचं पुण्य. या सर्वांच्या पुण्याने त्यामध्ये किती लोक म्हणा, ब्रह्मचारी म्हणा, गोमाता म्हणा, काही किती धर्माचा संसार करणारे संसारी लोक म्हणा, सत्याने जीवन जगणारे असे अनेकांचं पुण्य समर्पित असतं आणि म्हणून हे जगत चालत असतं.
अभ्यंतरी किती जरी कमी जास्त झालं परंतु या सर्वांच्या पुण्याने कोणाचे जीवन चालत असतं. तो संतांचा जगासाठी काय मोठा उपयोग आहे किंवा संत म्हणून येणारे जगामध्ये अनेक आहेत. कारण संत पण काही सोपं नाही. बोलायला सोपं आहे पण करायला फार अवघड आहे. संत संत तो संत व्हायला आहे. कठीण संत का करू काम क्रोध को देता नाही संत नाही होते. ज्याने इतका जिंकले नाही तो संत संत बनतो. आणि संत त्याच वेळेला केवळ उद्धार रहित होतो, ममत्व रहित होतो. ज्याला कृष्णाचं आकर्षण नसतं त्याला आकर्षण फक्त देवभक्तीचं असतं, समाजसेवेचं असतं, सद्गुणांचं असतं. संत जी महाराजांनी समाज जीवन हे सुखी व्हावं याकरता संत जीवन हे एक निश्चित आहे. आणि संत शब्दाला सांगतो तीन वर्ग पडतात. एक संतांचा, एक संतांचा आणि एक पंथ. आता पंथ करून संत म्हणाले तर जो पापकर्मामध्ये राहिला तो संत असतो, जो बुद्धिकर्मामध्ये राहिला तो संत पंथ असतो. आणि जो जगाच्या हितामध्ये सुखामध्ये भक्तीमध्ये राहिला तो खऱ्या अर्थाने संत असतो. आणि संताची व्याख्या अशी की सत्नाम परमात्मा त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी ते संवाद झाले, एक रूप झाले म्हणून त्यांना संत असं म्हटलेलं आहे. असे जे संत महात्मे असतात ते त्यांचे हित करून घेतात आणि जगाचे हित करून घेतात. या ठिकाणी महात्मा शब्द ठेवलेला आहे. महात्मा शब्द याच्यासाठी दुरात्मा शब्द येतो, जीवात्मा शब्द येतो, परमात्मा शब्द. आत्मा सर्वांच्या ठिकाणी एकच शब्द येतो. दुरात्मा म्हणजे त्याचं कर्म उत्कृष्ट असतं. ज्या जनामध्ये उत्कृष्ट कर्म घडतात तो दुरात्मा. ज्या जीवनामध्ये काही पुण्य घडतं काही पाप घडतं तो जीवात्मा. ज्या जीवनामध्ये केवळ पुण्यच घडतं तेथे दुष्कर्म नमुने विशेष तिथं अवगुणच नसतो. का म्हणे त्याचा सज्जनाटा पाहता अवगुण घडायचे नाही. तिथं सर्व सगुणच असणार ते महात्माचं. आणि ज्याला बुद्धी नाही पाप नाही तो परमात्मा. तेव्हा महात्मा हा फार महत्वाचा शब्द आहे. जो सर्वासाठी असतो तो महात्मा. जो जीव असतो तो आपल्या पुरता असतो, आपल्या घरापुरता असतो, ठराविक व्यक्तीसाठी असतो. जीव हा संकोचित मर्यादित आहे. जीव म्हणजे भेद आणि संत म्हणजे अभेद. संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये अभेदपणा प्रकट केला असतो आणि त्यांनी भगवंताच्या मूळ स्वरूपाला जाणलेलं असतं. भगवान हा सगळ्या जगामध्ये व्यापक आहे. तो सर्व काळामध्ये आहे, सर्व वस्तूमध्ये आहे. परमात्म्याच्या स्वरूपाला जाणून की ज्यांनी दैविकपणाचा अंगीकार केला त्यांच्या जीवनामध्ये सगळे दैवी गुणच गुण, अवघड एकही नाही असे सद्गुण धारण करणारे त्यांनी भगवंताच्या मूळ स्वरूपाला मी सांगितलं की भगवंताचं मूळ स्वरूप सच्चिदानंद हे भगवंताचं मूळ स्वरूप आहे. अशा महान तत्वाला संत महात्मे जाणतात. कारण ज्याची भक्ती करायची त्याचं मोठेपण माहीत असतं. ज्याची भक्ती करायची त्याचं सर्व काही माहीत असतं. त्या भगवान कोण आहे
त्याचा विस्तार काय आहे, त्याचं दान काय आहे वगैरे वगैरे. मग देवाची भक्ती जाणून करा. देवाची भक्ती जाणून नाही केली तर त्याचा काय फायदा होत. जाणून भक्ती करा, नाहीतर मग काय होतं, आहो आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यात घरी असं करतात. आपण एक गोष्ट नेहमी ऐकत असतो. एक असा श्रीमंत माणूस आणि त्या श्रीमंताकडे गरीबाचा मुलगा गेला. म्हटले मला काम द्या. म्हटले तुला काम, हा जो घोडा आहे त्या घोड्याची तू सेवा कर, हे तुझ्याकडे का. मग नका सोडू. त्याने घोडा सोडला आणि नदीवर पाणी पिण्यासाठी घेऊन गेला. गेल्यानंतर त्या घोड्याने जाणलं हा काय एवढा तरबे दिसत नाही. एक झटका मारला, घोडा पळून गेला. घोडा निघून गेला पण लगाम हाती आला. घोडा निघून गेला पण लगाम हाती आला. तर जवळपास काही लोक होते. तर जवळच्या लोकांना आवाज बोलून सांगू लागला, आहो आहो तुम्ही, आहो आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्या म्हणजे ज्याला हाका मारतो त्याचं नाव नाही. आहो ज्याच्या घरी होतो आम्ही त्याच्या घरी होतो त्याचं नाव नाही. ज्याच्या घरी होतो त्याला जाऊन सांगा म्हणजे त्याला सांगतो त्याचं नाव नाही. याच्यात याचं देखील नाव नाही. याला लागा म्हणतात हे देखील नाही. म्हणून त्याची भक्ती करायची, त्याची पूर्णत्वाने ज्ञान असतात, त्याचं स्वरूप किती मोठं आहे वगैरे वगैरे. म्हणून देवाची भक्ती ही जाणून करा. नसेल तर भाव हा कधी प्रबल होत असतो. जीवनाचा सार असा भाव आहे. भाव असतो त्याला पाहायला लागेल. भावाचं बळ असेल तर ते आपलं काम करून घेत असतं. भाव बऱ्याकडे भावाने आपल्याला होतो, ज्ञानामध्ये होतच होतो. नसेलच ना सर्वांना ज्ञान असतं असं नाही. काही फक्त भावनेची अंगाने फक्त झालेले आहे. आपल्या वारकरी पंथामध्ये भाव भक्तीनेच देवाकडे केला. अनेक वाक्य होऊन गेले की ज्यांना प्रत्यक्ष विठ्ठलाचा साक्षात्कार झाला, समूह परमात्म्याची भेट झाली, हे भावाच्या अंगानेच केलेलं आहे, प्रेमाच्या अंगानेच केलेलं आहे. आणि असं प्रेमपूर्वक होऊन संत महात्मे देवाचं प्रेम करत असतात, देवाची भक्ती करत असतात. आणि भजन करताना तिथं मोठेपण नसावं. नाहीतर नरकात झाले भजन ते होतं आणि नरकात झाले. काया वाचा मन आणि मन एक करोमि करी भजन एक करोमि करी भजन हाची मुख्य भजन भाव हाची मुख्य भजन भाव. तेव्हा भावना करून प्रेम देवाची भक्ती करावी. भाव नसेल तर त्याला एवढं मिळतं मग केलेलं त्याचं काम नाही. देवाचं करून जरी केलं त्याचं फळ मिळतं, कसं पाहिजे तसं मिळणार नाही. थोडी टक्केवारी कमी मिळेल तर केलेलं बाळ जाणार. केलेलं कधी बाळ जात नसतं. तुम्ही जी 4 पावलं टाकून इथं आला काही कोणी गाडीवर आलं असेल, कोणी काही आलं असेल, कोणी कसं काय येईल हे सत्कर्माचा भाग आहे. याचा परिणाम मिळत असतो की काही कर्म पाठवा जात आणि याचा मतलब याची पावती भगवान आपल्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी देतो. भगवान कोणाचं पकड घेत नाही, ज्याचं त्याला भगवान कोणाचं पकड घेत नाही आणि ज्याचं त्याला त्याच्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागेल पण केलेलं सत्कर्म पकड नाही असा हा भाग आहे. तेव्हा आज भगवान बाबांची
असं वाटेल की कोणाला पुण्यतिथीच आहे, पुण्यतिथी कुठे असते किंवा ती होऊन गेली मागे, ती दोष नाही. किंवा जी जन्मतिथी आहे, जन्मतिथी जयंती म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये पुण्यतिथीच होत असतात. अलीकडच्या काळामध्ये जयंती लोक काही करू लागले आणि सर्वांना शक्य होतं. जयंती तरी एक तरी कार्यक्रम असं काहींना वाटतं किंवा देवाचं जीवन म्हणजे जयंती महत्त्वाचा भाग आहे, संतांचं जीवन म्हणजे पुण्यतिथी महत्त्वाचा भाग आहे. परंतु आपण आपल्या भावनेने त्यांची जयंती देखील साजरी करत असतो. तेव्हा आज ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने जो बाबांचा भक्त परिवार आहे त्यामध्ये आपले कैलास महाराज भुगे म्हणून हे शास्त्री बाबांचे शिष्य आहेत. त्यांनी काही अभ्यास केला आणि आता आळंदी क्षेत्रामध्ये ते वास्तव्य करतात आणि दरवर्षी बाबांची जयंती साजरी करतात. 13 ते मला वाटतं 15 वर्षे तरी झाले असते. स्वतः एकटे म्हणून ते जयंती साजरी करत असतात. त्याला आणि प्रयत्नाचे जो कष्टाचे जो आमचे संतोष महाराज ते देत असतात. संतोष महाराज केटकर इतरही देत असते तुम्हाला माहीत नाही, तुम्हा सर्वांचाच सहभागी असेल. तेव्हा हा समाज कार्यक्रम अनेक वर्षापासून या ठिकाणी चालत असतो. पण याच वर्षी त्यांनी मला एक कल्पना दिली की दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो जयंतीचा, पण तुम्ही या म्हणजे तुम्ही फार सेवा करा, भोजन करा, कीर्तन म्हटलं किंवा प्रार्थना आम्ही सर्व लागतं. प्रवचन आम्ही सर्व जातो, त्याला काही कष्ट नसतं काही आणि आम्हाला देखील नाशिककडे जायचं असल्यामुळे पटकन असं येतो, नाहीतर कसं वेळ जाणारच होतो. दर्शन करून जाणार गेला मला म्हटले की आजचं थोडं प्रवचन केलं असता आणि ते माझा प्रोग्राम केलेला आहे. संपल्यानंतर लगेच अन्नदान होणार आहे. तेव्हा आज बाबांच्या निमित्ताने बोलण्याचा योग मला देखील प्राप्त झाला. हा प्रसंग मला पहिलाच असेल. आणि मी पुण्यतिथीचं कीर्तन केलेलं आहे आणि पुण्यतिथीचं कीर्तन झालं आणि जयंतीच्या निमित्ताने आजचा हा प्रवचनाचा योग प्राप्त झाला. या निमित्ताने श्लोक निवड केला. हा म्हणतात संतपर असा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंताने आपल्याला संतांची रचना सांगितलेली आहे की संत महात्मा कोण, तर ज्यांचा विचार आहे, ज्या कामामध्ये भेद नाही, त्याचं जीवन अभेदातून चालतं, व्यापकातून चालतं. ते सर्वांना एकच म्हणतात, याला महात्मा म्हटलेला आहे. आणि ज्या जीवनामध्ये विकार लक्षण नाही, अवगुण नाही, असं अवगुण राहील आणि सद्गुण संपन्न जीवन आपल्याचं होत असतं. त्यांनी जीवनामध्ये दैवी गुण अंगीकारलेले असतात. ते गुण नैसर्गिक संताजवळ राहतात, ते त्यांना सोडतच नाही. आपल्याला ते धरत नाही, संतांना ते सोडत नाही. दैवी गुण ज्या ठिकाणी असतील तिथं सुख नांदत असतं आणि आश्रय गुण असतील तिथं दुःख नांदत असतं. जिथं आसुरी गुण आले त्याला गुण मानायचे, मग त्या गुण असतात. जीवनामध्ये कधी सद्गुण असावे, दुर्गुण नसावे आणि असे ते संत महात्मे दैवी गुणाचा आश्रय करून राहिलेले ते अखंड असं देवाचं जेव्हा भजन करतात, भजन करतात तर त्या परमेश्वराला जाणून करतात. ज्ञाता भूतादी मौक्रियम, आपली ओळख जो परमात्मा आहे, मान शरीर जो भगवान परमात्मा आहे, ज्ञानस्वरूप जो भगवान परमात्मा आहे, अशा त्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाऊन आनंदी भावाने ते भजन करतात. आनंदतेला फार महत्त्व आहे. आनंद शब्दाचा अर्थ म्हणजे तो दुसरा नाहीच,
जिथे केवळ एकच आहे त्याला अनन्य असे म्हटले. ते काही अन्य म्हणजे दुसरं. जसे पतिव्रता ही पतीशीच आनंद राहते किंवा मासा जसा पाण्याशीच आनंद राहतो किंवा माता जशी आपल्या लेकराशी आनंदी राहते, कृपा मानव जसा आपल्या धनाशीच आनंदी राहतो, तसा भक्त हा देवाशी आनंदी राहतो. जल जो प्यारा माचरी लोभी वो भी प्यारा दान, म्या माता प्यारा दान का भक्त प्यारा. भक्त हे देवाला सोडून राहत नाही. जसे किरण हे ईश्वराला सोडून राहत नाही, तसे भक्त हे भगवंताला सोडून राहत नसतात. राहतात पण तसे राहत नाही, देवाचं भजन करून राहतात. ते भजन म्हणजे प्रेमळ आणि निर्मळ कायेने वाचेने मनाने सर्व अंगाने ते देवाशी एक रूप झालेले असतात. तर असे जे महात्मा आहेत अशा महात्म्यांचं जीवन आपण ध्यानात घेतलं, चिंतनात घेतलं तर आपलं जीवन देखील पुण्य संपन्न होणार, पुण्यबंध व्हावे आणि घेता सज्जनांची. सज्जनाचं इथं सज्जन जो शब्द आहे हा संतवाचक शब्द आहे. संतांचं असं नामचिंतन केलं तर मनुष्य बुद्धिमान होतो. आणि आपण जर गुरुजनाचं नाम घेतलं तर ते आपल्याला पाप लागतं. शक्यतो गुरुजनाचं नाम काढून द्यायचं, पण ते तर काही वेळ लागतात. गुरुजनाचे नाम घेतात दोष वाचेची वय लागतात, म्हणून तिशी द्याव्या प्रायश्चित्ता राम राम सर्वत्र. प्रायश्चित्त घेण्यासाठी, कारण कोणतंही कुकर्म घडलं तर त्याला प्रायश्चित्त द्यावं लागतं. प्रायश्चित्त केले की ते पाप नष्ट होतं. आणि नाम हे प्रायश्चित्त सर्ववरच आहे. किती का दोष आणि किती का पाप असेल सर्व भगवंताचं नाम संतांचं नाम करू शकते. तेव्हा संतांच्या जीवनामध्ये आदर आहे, त्यांच्या जीवनामध्ये पुण्य देण्याची पात्रता आहे. आणि म्हणून आपण पुण्य का घेऊ नये हा लाभ आपण कट्टा करून द्यावा. संतांचं जीवन लक्षात घ्या, ध्यानात घ्या आणि त्याप्रमाणे आचरण करा. आचरण करा. आचरणावर फार महत्व आहे. आचरण त्याचे धराचरण होय. आचरण असेल आचरण त्याचे धराचरण. संत महात्म्याच्या जीवनामध्ये आचार शब्द असतो. आचाराच्या अंगामध्ये राजे असतात, ज्ञानाच्या अंगामध्ये राजे असतात, वैराग्याच्या अंगामध्ये राजे असतात, सर्व गुणाच्या अंगात ते राजे असतात. विशेष संत महात्म्यांचं गेले आपण चिंतन करत चला. त्यांनी जे गुण जीवनामध्ये ते आहे, नैसर्गिक आहे, आपल्याला नैसर्गिक नाही, पण आपण प्रयत्नपूर्वक अशी चांगली संगती आपण जीवनामध्ये केली, संतांची संगती आपण जर धरली तर निश्चितपणे ते गुण आपल्या अंगी केली. म्हणजे संगती करताना तुम्ही चांगल्याची करा, कारण जशी संगत तशी पंजाब. जसं म्हटलेलं आहे, ढवळ्या शेजारी कवळा बांधला बांध नाही पण गुण लागला. कारण त्याची संगती आपण करू, त्याची संगती आपण करू, त्याचा आकार मिळत नाही पण त्याचा विचार आल्याशिवाय राहत. संगती करताना चांगल्याची करा, चांगल्याची करू नका, सज्जनाची करा, सज्जनाची करू नका, मोठ्याची करा, छोट्याची करू नका. पण आजकाल तो मोठा तर त्याच्या पेक्षा घरात भरपूर मोठा. आजकाल तो मोठा पण कारण मोठा तोच आहे की तो समाजाच्या कामामध्ये लोकांच्या कामामध्ये हिंदवळाची सेवा करतो, आईवडिलांची सेवा करतो, मातेची सेवा करतो, जीवनामध्ये सत्याचं जीवन जगतो. असं जर जीवन असेल तर ते खऱ्या अर्थाने मुक्त जीवन आहे. देवाला ते मान्य जीवन आहे, जगाला ते मान्य जीवन आहे आणि संतांना देखील ते मान्य जीवन आहे. असं मान्य होईल असं आपण आचरण केलं, अशी सेवा आपण जीवनामध्ये करावी. कारण सेवा चांगली असेल तर त्याला मेवा मिळतो. सेवा तर मेवा, काम तर दाम, चाकरी तर गावले. आपली सेवा चांगली केली आणि जीवनामध्ये सेवा, आईवडिलांची सेवा करा, संगती संतांची करा आणि भक्ती मात्र देवाची करा. की जो सगळं देवांचा देव आहे, ज्या देवामध्ये सर्व देवांचा अंतर्भाव आहे, असा परमात्मा त्या देवाची भक्ती करा. कोणी पांडुरंगाची करेल, कोणी राम प्रभूची करेल,
कोणी भगवान कृष्णाची करेल, कोणी भगवान शंकराची करेल, कोणी दत्त भगवंताची करेल, पण भक्ती हे सर्व एकच आहे. हे सर्व एकच आहे. आणि संतांच्याबद्दल प्रेम करा, भावना द्या, आदरभाव ठेवा. जर असे संत आपल्या घरी झाले आले तर काही संतांशी तुझ्याकडे काया वाचा म्हणे अशा संतांचं मन सन्मान करा. जेव्हा तुम्ही मन सन्मान करणार त्याचं पुण्य तुम्हाला तरी पडणार. आणि पुण्यच पुढे जाऊन आपल्याला ते आपलं रक्षण करणार. रक्षण ते पुण्याने पुराकृताने. बाकी असेल नसेल झाले तर माणसाकडे पुण्य असावं. पुण्य कशातून म्हणतात? परोपकार केला तरी पुण्य मिळतं, अन्नदान केलं तरी पुण्य मिळतं. पुण्याचे अनेक अंग आहेत. अनेक अंगाने पुण्य आपल्याला करता येतं. इतर काही करण्यापेक्षा माणसाने पुण्यच करत राहावं. पुण्याची सामग्री भरपूर असावी. पुण्यच आपल्याला तार आणि पाप आपल्याला मार. जीवनामध्ये पाप नसावं, जीवनामध्ये पुण्यच असावं. रक्षण ते पुण्याने पुराकृत आहे. आपल्या जीवनामध्ये जरी खोल पाण्यामध्ये बुडण्याचा प्रसंग असेल, उंचावून खाली पडण्याचा प्रसंग असेल, आग्नीमध्ये जळण्याचा प्रसंग असेल, पण आपल्याकडे जर पुण्य सामर्थ्य असेल तर ते पुण्य आपलं रक्षण करत असतं. ईश्वराची कृपा, संतांची कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद त्यामुळे आपल्या खाली पडत असतो. माणसाने आपल्याकडे गावं नाहीत. आईवडिलाला विसरू नका, साधू संतांना विसरू नका, देवा धर्माला विसरू नका. आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही पुण्य कर्म करत राहा, दान धर्म करत राहा. आणि ते दान करताना देखील चांगल्या ठिकाणी करत राहा. अर्थदान करताना मात्र पाहून ते करा. अन्नदान करताना मात्र ते सर्वांना करा. सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून द्रव्यभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. तुकाराम महाराज सांगतात, अन्नदान करताना सर्वांनाच करा, पण अर्थदान करताना, पैशाचं दान करताना ते पात्र पाहून करा. जे सात्विक पात्र असेल, की जे दान केलं तर ते चांगल्या मार्गी दान असेल, तिथं आपण दान करावं. आणि दान करताना देखील माणसाने दान करो गरीबी से बाबा, गुरु से धोखा है, तू कहेगा मैं दाता हूँ, माल कहाँ से लाया है. मग करून दान करू नका, अहंकाराने दान करू नका. नम्रता भाव ठेवून नम्र होऊन दान करा, की देवा मी काहीच नाही, माझं काहीच नाही, हे सगळं तुझ्या कृपेतून मला प्राप्त झालं आणि म्हणून तुझ्या कार्यामध्ये मी अर्पण करत आहे, अशी तिथं भावना करा. संत कार्यामध्ये मी समर्पण करत आहे, जनकार्यामध्ये मी समर्पण करत आहे, गायीच्या सेवेसाठी मी समर्पण करत आहे, पण सगळं हे तुझंच आहे असा नम्रभाव जीवनामध्ये असावा. मग त्या दानाला महत्त्व असतो, त्यातून भगवंताला देखील आनंद होत असतो. महामानस दैवीन प्रकृतीनासुद्धा भजन त्यांनी असो ज्ञाता असो या ठिकाणी थोडीफार सेवा केली. काही शारीरिक सेवा संत भगवान बाबा या कविकरीचरणी अर्पण करतो, तथा माऊलींच्या चरणी सद्गुरू जो महाराज या कविकरीचरणी भाऊंच्या चरणी आमची सर्व गुरुजन मंडळी भोले बाबा या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ महाराज महाराज भगवान बाबा महाराज महाराज सभा संतांना विठ्ठल.